चला आज आपण आर्टिकल शिकणार आहोत. कोणकोणते आर्टिकल आहेत? अ, ॲन आणि ब. अत्यंत मन लावून लक्ष द्यायचं आहे. क्लिअर? अ. पहिल्यांदा आपण अ बद्दल माहिती बघूया. अ कुठं कुठं यूज होतो? ज्या वेळेस एखादं नेम हे काय असतं? सिंग्युलर असतं. काय असतं? सिंग्युलर असतं. त्यावेळेस अ चा वापर केला जातो. समजा जर एखादं सिंग्युलर नाउन असेल तर त्यावेळेस कशाचा यूज केला जातो? अ चा वापर केला जातो. पण ते नाव स्पेसिफिक पाहिजे का? आता मला एक सांगा की जसं की इथं बॉय आहे. आता बॉय अनेक आहे पण तो बॉय असणार एक, तर आपण काय म्हणणार? अ बॉय म्हणणार. त्याची वर्कशीट एक्झाम्पल मी सगळं तुम्हाला घेणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहिती सांगतो. तर आपण अ हे एका वस्तूसाठी, ते लिव्हिंग थिंग असो की नॉन लिव्हिंग थिंग असो, त्याच्या अगोदर आर्टिकल कुठे वापरतात? शब्दाच्या अगोदर वापरतो. बरोबर? तर जर एखादं एकच असेल, सिंग्युलर असेल, मग ते ॲनिमलचं नाव असू द्या, पक्ष्याचं नाव असू द्या, बरोबर, कुणाचं कोणत्याही बद्दल ते, आणि ते सर्वात महत्वाचं काय पाहिजे? काउंटेबल पाहिजे. अनकाउंटेबल चालतं का? नाही. ए काय पाहिजे म्हटलं? काउंटेबल पाहिजे. काय पाहिजे? काउंटेबल पाहिजे. बरोबर? हा. आता त्यानंतर आहे ॲन. ॲन आपण वोवेल्स, ज्या शब्दाने, जो शब्द त्या वोवेल्स पासून काय होतो? स्टार्ट होतो. कोणकोणते वोवेल्स आहेत आपल्याकडे? ए, ई, आय, ओ, यू. असे टोटल आपल्याकडे 5 काय वोवेल्स आहेत. आता याच्यापासून जर शब्द स्टार्ट झाला, काय बोलतो मी? याच्यापासून शब्द स्टार्ट झाला, लक्ष द्या, तर आपण काय करणार? त्याच्या ज्या शब्दाच्या आधी काय लिहिणार आहे? ॲन लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? ॲन. कळालं? आता यालाही काही अपवाद आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतोय. पुढे आपला जसं ते वर्कशीट येणार तसं मी तुम्हाला सांगतो की याला अपवाद काय काय. आता इथंच तुम्हाला मी सांगतो की याला अपवाद, समजा आपण युनिव्हर्सिटी म्हटलं. काय म्हटलं? युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटीचा उच्चार हा कशाने येतो? यूने येतो. याचं स्पेलिंग होतं वाय. इथं वाय आहे का? मग आपण युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग कुठून स्टार्ट होणार आहे? युनिट स्टार्ट होणार आहे. मग युनि स्टार्ट होऊन सुद्धा मी त्याच्या अगोदर यान लिहू शकत नाही, तर मला तिथं अ लिहावं लागेल. कळालं? त्यामुळे जो मराठी बाराखडीचा उच्चार आहे, साऊंड आहे, हा फार काय महत्वाचा आहे. क्लिअर? तर आपल्याला याच्यापासून स्टार्ट झालं की त्या शब्दाच्या अगोदर ॲन लिहायचा, पण त्याचा साऊंड काय आहे हे बघायचं. काय बघायचंय? साऊंड काय. समजलं? पक्क समजलं? त्यानंतर, आणि हे सिंपल आणि शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. पूर्ण पापड पसारा लक्षात ठेवायचं नाही. शालेय पातळीवर तुम्हाला ट्रिक्स माहित पाहिजे. त्यानंतर तिसरा वापर आहे द. तिसरा वापर कोणता आहे? द. जगातील कोणतीही गोष्ट जर का स्पेसिफिक असेल, काय म्हटलं का तिथे? सांग बरं, उभी राहा. स्पेसिफिक वस्तू असेल तर त्याच्या अगोदर काय वापरतात? द वापरतात. काय वापरतात? द. मला सांगा, जगामध्ये सण एकच आहे का नाही? म्हणून काय म्हणणार? द सण. जगामध्ये काही पण एकच असू द्या, त्याच्या अगोदर काय वापरतात? द वापरतात. द अर्थ, द मून, द सन. बरोबर आहे का नाही? मला सांगा, आपल्याकडे जेवढे काही आपल्याला अवॉर्ड्स मिळतात, आता भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री, हे सगळे, पद्मश्री, हे जे काही सगळे अवॉर्ड आहे, हे स्पेसिफिक अवॉर्ड आहेत का नाही? मग त्यांच्या अगोदर आपण काय वापरायला पाहिजे? द वापरायला पाहिजे. बरोबर? आपल्याकडे ते हे असतात बघा, साहित्य असतं, आपण पियानो वगैरे, आणखी बरेच असतं. बरोबर आहे का नाही? बँजो वगैरे सगळं, हे सगळे जे साधन आहेत हे काय आहे?
पेसिफिक आहे. काय आहे? पेसिफिक. मग यांच्या अगोदर आपण काय वापरायला पाहिजे? द वापरतो आपण. बरोबर आहे का रे? चला, नियम किती झाले रे? काय झाले? मी जगातली पेसिफिक गोष्टच्या अगोदर द वापरतात. नियम नंबर 1. नियम नंबर 2, जे काही पेसिफिक अवॉर्ड्स आहेत त्याच्या अगोदर काय वापरतात? द. त्यानंतर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत आपले त्याच्या अगोदर काय वापरतात? द. लक्षात ठेवा. आता पुढचा नियम किती झाले रे? 3. चौथं, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर द वापरतात. दीदी काय म्हटलं सांग? जोरात बोल. द वापरतात. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे शेवटी EST लागतं. ओल्डेस्ट, टॉलेस्ट, बिगेस्ट, स्ट्रॉंगेस्ट. बरोबर. नियम नंबर 4, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर काय वापरतात? द वापरतात. स्ट्रॉंगेस्ट, कळलं? ओल्डेस्ट. विचारणार आहे सगळ्यांना, एकही विसरलं ना पाहिजे. समजलं? नियम नंबर 4. नियम नंबर 5, जर प्युरल्स असेल, काय असेल? प्युरल्स. आता बॉयच्या अगोदर बॉयच्या अगोदर गर्ल कसं? वा वा. बॉयच्या अगोदर गर्ल. अरे मी आर्टिकल वापरायचं अगोदर. तुला काय असं काय बसण्याची व्यवस्था नाही आहे शाळेमध्ये आपल्या, की एक बॉय बस एक गर्ल बस. काय डेंजर काम पोरांचं तर काय डेंजरस काम. आता जाऊ दे, लाईव्ह लेक्चर चालू आहे, नाहीतर तुला सांगितलं असतं. तर बॉय हे एक आहे. तू एकटाच आहेस ना बाबा? काय प्रॉब्लेम आहे तुझ्यामध्ये? हा. तर अ बॉय असेल तर एक वापरणार. पण आता मी बॉईज म्हटलं, मग ते प्युरल झालं का नाही? 5वा नियम, प्युरलच्या अगोदर काय वापरतात? प्युरलच्या अगोदर प्युरल्स. आता चिल्ड्रेन एक, पण चिल्ड्रेन्स अनेक झाले, पीपल अनेक झाले, क्लासेस बरोबर आहे का नाही? आता क्लास हा शब्द सुद्धा पेसिफिक आहे. तर पेसिफिकच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं असतं? द वापरायचं असतं. पुढचा नियम नंबर 6, सगळ्या रिव्हर माहित आहे? रिव्हर एकच असणार. द अमेझॉन, द गंगा, द यमुना, द कृष्णा, द गोदावरी, द सतलज, द रावी, द बियास. हे सगळे काय आपल्या भारतातील नद्यांची नावं आहेत, रिव्हरची नावं आहेत. त्यांच्या अगोदर काय वापरतात रे? द वापरतात. किती नियम झाले? 6. सगळं विचारणार बाबा. आता जे ट्रूथ म्हणी असतात त्यातलं आपण काही चेंज करू शकतो का? द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बरोबर. आता याच्यातला द मी चेंज करू शकतो का? नाही करू शकत. ते डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सुद्धा मी चेंज नाही करू शकत. जे प्रोवर्ब असतात, म्हणी असतात, ते आम्ही कुठेही चेंज करू शकत नाही. त्यातलं माझं हेल्पिंग वर्ब काढून तुझं हेल्पिंग वर्ब मी टाकणार, त्यातलं आपण काहीच करू शकत नाही. ते जसंच तसंच. म्हणजे जे प्रोवर्ब असतात त्यांचं आर्टिकल काय होत नाही? चेंज होत नाही. ते जसंच तसंच राहतं. बरोबर. त्यानंतर आपण काही देशांची नावं असतात, जसं की आपण तुम्ही बघा, आपल्या इथं फार हिस्टॉरिकल वस्तू असतात. ताजमहल आहे आपल्याकडे. ताजमहल सारखं दुसरं कोणी आहे का? नाही. तुझ्यासारखे भरपूर आहे. ताजमहल सारखं कोणी आहे का? नाही. मग काय म्हणणार? द ताजमहल. जगातील जेवढ्या काही हिस्टॉरिकल प्लेसेसच्या वस्तू असतील त्याच्या अगोदर काय वापरतात? द. नियम नंबर 7, जगातील सगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेस, ताजमहल आहे, अजून काय काय आहे? गेट ऑफ इंडिया आहे, बरोबर आहे का नाही? रेनफॉल. आता तुम्हाला माहितच आहे काय काय आहे, बरोबर आहे का नाही? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई. आता जे काही असल जगातलं एक हिस्टॉरिकल प्लेसेस इन द वर्ल्ड, याच्या अगोदर काय वापरतात रे भाऊ? द वापरतात. कळालं? कुणाला आपल्याला एक स्पेसिफिक आपण पदवी दिलेली असते, त्याच्या अगोदर सुद्धा काय वापरतात? द. कोणाला आपण सर म्हटलेलं असतं. सर हे एका पदवीचं नाव आहे, अवॉर्डचं नाव आहे, तर त्याच्या अगोदर काय वापरतात? द वापरलं. काय वापरलं जातो? द. मग मला आता सांगा, नंबरच्या अगोदर काय वापरणार? द. आता 5th स्टँडर्डच्या अगोदर काय वापरणार? द. 5th स्टँडर्ड एकच आहे, 2 आहेत का? सगळ्या नंबरच्या अगोदर काय वापरतात? द 5th स्टँडर्ड, द 6th स्टँडर्ड, द 12th स्टँडर्ड. कळालं? त्यानंतर तुम्ही काही किती नंबर झाले? नंबर मोजा. 8.
9वा नंबर. तुम्हाला काय डिग्री मिळते का नाही डिग्री? हे डिग्री मिळतं ना. मी सगळ्यांना तोंडी पाठ करून घेणार आहे. मी विचारणार आहे मी तर कोणाच्या अगोदर वापरलं, नाहीतर तू जे वापरतो त्यालाच मी गायब करेल. मी आताच सांगतो. हा, मला पाठ पाहिजे इथल्या इथं, त्यालाच लेक्चर म्हणतात. नाहीतर काय फायदा चमक चल्लो, आलं गेलं विसरलं, ऐकलं घरी गेलं, बॅग फेकली, बास. विचारा काय विचारतात. शर्ट काढून झिंगळण काय आहे फायदा? पोरांचं मला माहिती आहे काय आहे. पोरींचं रोड बंधने असतात. घरी गेलं की बिचारीला भांडे घासावं लागतं. बरोबर आहे का? भांडे घासायचं, झाडू मारायचं, तिला घराच्या बाहेर जाता येत नाही. आणि हे तर नुसतं वानेरासारखं दिलं बॅग फेकून की डायरेक्ट चला सगळ्या जानू बानूला सगळ्यांना जमा करते, ये म्हणते आपण गोट्या खेळू. बरोबर, आमच्या गावाकडे गोट्या खेळतात. इकडे तर डायरेक्ट बॅटने छक्काच मारतात. डायरेक्ट खेळायला जागाच नाही, ग्राउंडच नाही आपल्या इथे. आहे का रे सिटीमध्ये ग्राउंड आहे का? सगळे ग्राउंड तुझ्यामुळे गायब झाले. एवढ्या गल्लीमध्ये बॅट बॉल खेळते, गेलं की डायरेक्ट आंटीच्या घरावर, आणि आंटीला म्हणते बॉल द्या. ते आंटी बाईचे घरात आवाज देऊ देऊ परेशान. सगळं तुझा बॉल गायब, तुझं बॅट गायब, तू पण गायब. आणि पोरं पण काही डेंजर नाही, मग खालून देते ठेवून दगड. पोरं मला माहित आहे आपल्याकडचे. बरोबर आहे का नाही? नाहीतर मग डायरेक्ट गायबच. बरं बघा कसले चांगले चांगले अनुभव सांग. बरोबर आहे का? पोरीला पण माहित आहे की तिचे अनुभव लय डेंजर आहे. हा बोला. हा बापा तुझं काय बाबा, तुझं काय, तू लय मोठा माणूस आहे रे. तुझं काय आहे, तू जरा दोन्ही डोळे बंद केले की तरी तुला दिसतंय. तुझं काय प्रॉब्लेम आहे, तू लय मोठा माणूस. चला किती नंबर झाले होते? स्पेसिफिक डिग्री. डिग्रीच्या अगोदर काय वापरतात? द वापर. कळलं? तुम्ही आता एम ए डिग्री केली, डीएड केली, बीएड केलं, बरोबर आहे का नाही? तुम्ही सायकोलॉजिस्ट, काय डिग्री बिग्री तुम्ही काय मिळवणार? डॉक्टर बिक्टर काय असत ते तू मिळव, तुला काय व्हायचं ते हो, पण टाइमपास करू नको. तर त्याच्या अगोदर काय वापरलं जातं? द वापरल्या जातं. कळालं? क्लिअर कळालं? हा, एवढे सगळे द चे रूल्स काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता इथं लक्ष द्या. आता मी हे लिहिलं, आता आपण वर्कशीट तयार करू. इथं बघा, पहिल्यांदा आपण अ ची वर्कशीट घेऊया. चला आता इथं काय आलं हे लक्ष दे रे. हे असं तुम्हाला पेपर मध्ये लिहायचं असतं. हे सेंटेन्सच्या स्वरूपामध्ये येतं. हे आपली एक वर्कशीट आहे. कळलं? मला आता सांगा, हा बुक एकच बुक आहे, काय वापरणार? अ. हे कार आहे, काय वापरणार? अ. हा एकच डॉग आहे, काय वापरणार? अ. हे काय? फ्रॉक, तर काय होणार आहे? अ. लेमन तर काय होणार आहे? अ. ट्रक तर काय होणार आहे? ही वस्तू आहे, तर काय वापरणार? एकच ट्रक आहे, अ. कळालं का? लाल टी शर्ट कळालं का तुला? काय कळालं? अ कुठं वापरायचं? लावालायचं, तेच आपलं लावा लावीच. बस इकडं जर तुझं चुकलं ना मग गेला, तुला सगळं फळ्यावर फळवावं लागलं. ऍपल. आता इकडे बघा, इथं अ सुरुवात झाली, ऍपल. इकडे बघा रे उच्चार, ऍपल अ आला ना, मग इकडे काय वापरायचंय? ऍन. एज काय वापरणार आहे? ऍन. हे काय? इन्सेक्ट. इन तर काय होणार? ऍन. बघा छोटे छोटे उत्तर देतात. ऑरेंज, ऑरेंज. कळलं ना? तर काय वापरणार आहे? ऍन. उच्चार करायचा नाही तर परत चुकतं. अम्ब्रेला, अम्ब्रेला, शाबास. ऍक्टर. समजलं सगळ्यांना? हे जे आहेत अ, इथं काय रे? अ, ई, आय, ओ, यू, हे सगळे काय रे? ओवेल्स. काय? ओवेल्स. पण हे करत असताना त्याचा पहिल्या शब्दाचं जे साऊंड आहे त्या वर्डचा ते महत्वाचं आहे. कळलं सगळ्यांना? याच्या अगोदर काय वापरलं जातं? अ. आता आपण एक द ची वर्कशीट बघूया. स्पेसिफिक द महत्वाचा आहे. मुलं इथं कन्फ्युज होतात, बरोबर? आणि काही एक दुसरी वर्कशीट बघू. आता सण जगात एकच आहे, काय वापरणार आहे बाळा? द अर्थ एकच आहे जगामध्ये.
गेट ऑफ इंडिया एकच आहे. द गेट ऑफ इंडिया. गंगा नदीचं नाव आहे एकच नदी आहे भारतातील सगळ्यात लांब नदी आहे गंगा. रामायण बरोबर एकच आहे रामायणा बरोबर आहे ना. स्पेसिफिक शब्द हा नेहमी एकेरी अवतरण चिन्हामध्ये असतो. रूल्स ऑफ साइन मी तुम्हाला शिकवणार आहे. कळक मध्ये कधीच विसरणार नाही. हिमालया द जगात एकच हिमालय आहे. उंच पर्वत. ओल्डेस्ट हे EST सुपरलेटिव्ह डिग्री आहे ना म्हणून काय ना द. नियम तुम्हाला मी सगळे सांगितले आता. हा हे बघा रे बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे द बेस्ट. आता हा एक बॉईज आहे का अनेक आहे द बॉईज. चिल्ड्रन्स एक आहे का अनेक आहे शाबास. आता हे मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्री हे पियानो एकच आहे म्हणून द पियानो. कळालं. तर हे आर्टिकल्स आहेत आपले बरोबर. कळालं तुम्हाला एवढं क्लिअर कळालं. आता तुम्हाला जे मी रूल सांगितले याच्यावर मी तुम्हाला वर्कशीट सुद्धा देणार आहे. कळालं. हा आता याच्यावर मी तुम्हाला वर्कशीट सुद्धा देणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. ही तुमची वर्कशीट आहे बरोबर. या वर्कशीटवर आय प्लेट आर ऑन द डायनिंग टेबल. तर तुम्हाला हे आय वॉन्ट टू डॅश डॅश बर्गर हे तुम्हाला होमवर्क आहे. काय रे होमवर्क तुम्हाला ग्रुपला सुद्धा मी पाठवणार आहे. इथं हे तुम्हाला आता हे भरायचं आहे, हे लिहून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यात अँड द जे आपल्या रूल्स मध्ये बसतं मी समजून सांगितलं ते इथं वर्कशीट भरायचं. आता मला तुम्हाला काय सांगायचं होतं सगळ्यात महत्वाचं. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं. सर्वांनी इथं मन लावून लक्ष द्या बरं. एकदा सगळ्यांनी मन लावून लक्ष द्या. याच्यात काही अपवाद आहे. दीदी मला एक सांगा. हे युनियन आहे इथं युनी स्टार्ट झालंय का नाही. आता यू काय ओवेल्स आहे तरी त्याच्या अगोदर आपण काय वापरलेला आहे का बरं. युनियनचा उच्चार करा बरं. यू याचं काय होतं यचं वाय. पण माझ्याकडे स्टार्टिंग कशाने झाली यू. त्यामुळे मी तिथं काय वापरणार आहे अँड नाही वापरणार. काय वापरणार वापरणार. पक्क लक्षात ठेव. मुलं इथं विसरतात. लक्ष दे जानू. इथं बघा मी तुम्हाला मगा सांगितलं होतं युनिव्हर्सिटी आहे का रे. याचा उच्चार सुद्धा यू आहे. याचं स्पेलिंग वाय होतं. वाय हा ओवेल्स आहे का नाही. युनिव्हर्सिटी म्हण बरं. साऊंड यू कळलं ना. वाय येतं बघ. हा इथं बघ रे वन ऑफ काय रे वन ऑफ. स्टार्टिंग कशाने झाली पण तू वन ऑफ म्हण बरं. व येतं वन ऑफ. व च स्पेलिंग काय होतं व्ही किंवा डब्ल्यू बरोबर ना किंवा ओ. पण त्याचा उच्चार व येतं वन ऑफ. त्यामुळे इथं पण काय आलंय द आलं. पक्क लक्षात ठेवा. आता युरोप हे बघ रे इथं स्टार्टिंग कशाने झाली ई नी. कशाने स्टार्टिंग झाली ई ही ओवेल्स आहे तरी मात्र त्याच्या अगोदर काय आलं रे बाळा का बरं युरोप. कारण त्याचा साऊंड काय आला यूचा आलाय. हे लय महत्वाचं आहे बाळा. हे लय महत्वाचं आहे लक्षात ठेव. आता बघा इथं यूज का काय आलं रे यूज का. मग इथं काय आलंय आता काय आलंय का बरं कारण याचा उच्चार पण कोणाचा आला यूचा. आता बघ इथं युजफुल ट्रिक्स. इकडे बघ रे यू आलंय पण काय आलंय द. युजफुल इथं काय आलंय उच्चार साऊंड काय आला यूचा. वन ऑफ हे आताच बघितलं आपण लिहिणार. युनिफॉर्म इकडे बघ रे स्टार्टिंग कशाने झाली युनी तरी मी त्याच्या अगोदर काय लिहिलेलं आहे द लिहिलेलं आहे. आपले सॉरी लिहिलेलं आहे का कारण त्याचा जो साऊंड आहे तो कशापासून चालू होतो वाय पासून. य पासून. यचं स्पेलिंग वाय होतं तिथं नाही. त्यामुळे कशाकडे लक्ष द्यायचं आहे अँड लिहिताना कशाकडे लक्ष द्यायचं आहे साऊंड कडे. कशाकडे लक्ष द्यायचं साऊंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कळलं. त्यानंतर आहे इथं यू टर्न. इकडे बघा यू बरोबर ना.
आणि इथं काय आहे युनिट. काय आहे इथं युनिट. याचं स्पेलिंग वाच. तुम्हाला इथं बरेच असे शब्द दिसले असते. असे बरेच इथं शब्द आहेत की ज्याची स्टार्टिंग तर कशाने झालेली आहे वोवेल्स न झाली. पण मी त्याच्या अगोदर काय लिहू शकत नाही अँड लिहू शकत नाही. समजलं. हे अपवाद आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. पेपरची मध्ये मुलांची इथं चुका होतात. इथं तर तुम्हाला मी आता ज्याची रिव्हिजन घेतलेली आहे हे सगळं तुम्हाला काय आहे HW. काय रे तुमचं HW आहे. कळालं समजलं. हे सगळं तुम्हाला HW आहे. इथं तुम्हाला सगळं हे भरायचं आहे. ट्री, कार, रिव्हर, कॅट, डॉग, फ्लॉवर. हे बघा माउंटेन. इथं काय रे बघ रे ऍपलचं काय होणार ॲन ऍपल. एलिफंटचं काय होणार ॲन एलिफंट. ऑरेंजचं काय होणार अम्ब्रेलाचं ॲनिमलचं बरोबर आहे का नाही. इग्लू, ओशन, अर्थ. त्याच्यानंतर काय ऑर्बिट आणि त्याच्यानंतर काय एक्स. हे उदाहरण आता आपण बरेच याच्यातले बघितलेले आहे. सगळ्यांना कळालं क्लिअर कळालं. आज काय बघितलं आपण आर्टिकल अ अँड आणि द. व्यवस्थितशीर राईट करून घ्यायचं लर्न करून घ्यायचं आणि पेपर मध्ये तुम्हाला सेंटेन्स याच्याबद्दल येत असतात. त्या सेंटेन्स मध्ये प्रॉपर ते समजलं सगळ्यांना. ओके थँक्स.